जेव्हा आम्ही अलखेड गावात कुपोषित मुलकांच्या ज्या फॅमिली येतात त्यांना पोषण बागेची किट द्यायची आहे आणि आम्ही हा उद्देश ठेवूनच त्यांच्या घरी पोषण बाग तयार करून घेतल्या आणि पोषण बाग जी किट आहे ती या किटमध्ये एक साधारणपणे 5 व्यक्ती कव्हर होतील असा आम्ही भाजीपाला त्यांना दिला आणि आम्ही ठरवलेलं आहे की तिन्ही ऋतूमध्ये त्यांच्याकडे पोषण बागेची किट आणि पोषण बाग असली पाहिजे जेणेकरून त्यांच्या परिवारातलं कुपोषण हे दूर होईल. जसं की खरीप हंगामामध्ये आपण वेलवर्गीय भाजीपाल्याला जास्त प्राधान्य देतो आणि वेलवर्गीय भाजीपाला सोबतच आपण पालेभाज्या अशा 17 प्रकारचा भाजीपाला आपण देत असतो. त्यानंतरच्या रब्बी हंगामामध्ये आपण कंदवर्गीय भाजीपाला आणि पालेभाज्या या माध्यमातून आपण 14 प्रकारचा भाजीपाला शेतकऱ्यांना देत असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण शेंगवर्गीय भाजीपाला आणि फळवर्गीय भाजीपाला अशा तिन्ही ऋतूमध्ये आपण विविध प्रकारचा भाजीपाला देत असतो. विविध प्रकारच्या भाजीपाल्याने शेतकऱ्यांच्या जेवणामध्ये रोज विविध प्रकारची भाजीपाला आणि विविध प्रकारचे जीवनसत्व त्याच्यामध्ये जात असतात. मग यावर आम्हाला सोल्युशन म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने गावात कार्यशाळा लावल्या विविध आणि त्यांच्याकडनं मोफत बियाणे आपण गावातल्या महिलांसाठी उपलब्ध करून दिले आणि महिलांनी त्या बियाण्याचं गावात पोषण परसबाग लावली. त्यांच्या घराच्या अवतीभोवती छोट्या छोट्या भांड्यांमध्ये भाजीपाला पिकवला आणि तो भाजीपाला त्यांनी घरातल्याच आहारात खाल्ला. तर त्याचा फलनिष्पत्ती म्हणून एक असं झालं आहे की आता जे आपण पोषण महा 2022 सप्टेंबर 2022मध्ये गावात महिलांच्या रक्तक्षय तपासणीसाठी कॅम्प लावला गेला. त्या कॅम्पमध्ये 25 पैकी 17 ते 18 महिलांचं शरीरातील लोहाचे प्रमाण हे 11 ग्रॅमपेक्षा जास्त होतं आणि ही बाब खरोखर आनंददायी असल्याचे लक्षात येते.